सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। कोणत्याही नात्याला आपलंसं करण्यासाठी आज मी तुम्हाला जबरदस्त असं एक वशीकरण मंत्र सांगणार आहे। आता वशीकरण मंत्र लोक ह्या वशीकरण या जो शब्द आहे हा जो त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो चुकीचा घेतात। वशीकरण म्हणजे काय, कुणाला इजा करण्यासाठी दिलेला मंत्र नसतो, तर कुणावरही म्हणजे कुणाच्याही मनात आपली चांगली जागा निर्माण होण्यासाठी, आपल्याविषयी त्याच्या मनात प्रेम निर्माण होण्यासाठी आपण जो मंत्र देतो त्याला वशीकरण मंत्र म्हणतो। असं नाही की त्याचं काहीतरी चुकीचं व्हावं किंवा त्याच्यावर काहीतरी आपण चुकीचं काम करतो, त्या व्यक्तीवर चुकीचं आपण काम करतो, चुकीचा त्याला त्रास देतो, असं काही नसतं। त्यामुळे वशीकरण ह्या मंत्राचा जो प्रभाव होतो तो चांगल्या गोष्टीसाठी होतो, नाही की वाईट गोष्टीसाठी। तर आता बघा, आपल्याला एखादं नातं अगदी आपल्या जवळ हवं आहे, परंतु काही कारणास्तव ते लांब गेलेले आहेत। म्हणजे काय, कधी कधी बहीण भाऊ सुद्धा या दोघांमध्ये सुद्धा दुरावा होतो, तर कधी कधी आपल्या आई मुलांमध्ये दुरावा होतो किंवा नवरा बायकोंमध्ये दुरावा होतो, कधी कधी मित्रमैत्रिणींमध्ये दुरावा होतो। मैत्री ही अशी असते जी जीवाच्या पलीकडे म्हणजे प्रेमाच्या पलीकडे अशी सुद्धा मैत्री असू शकते। मग अशी मैत्री कधी कधी काही कारणास्तव तुटली जाते आणि ही मैत्री पुन्हा नव्याने किंवा एखादं नातं पुन्हा नव्याने आपण एकत्र येऊ किंवा नव्याने नात्याला सुरुवात करू असं जर का तुम्हाला वाटत असेल, मग ते कुठलंही नातं असू द्या, बहीण भावाचं असू द्या, नवरा बायकोचं असू द्या, आई मुलांचं असू द्या, मित्रमैत्रिणीचं असू द्या किंवा कुठलंही नातं असू द्या, परंतु नव्याने पुन्हा एकत्र यायचं आहे, त्या नात्याला आपलंसं करायचं आहे, तर जबरदस्त असं एक तुम्हाला वशीकरण मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी छानपैकी मंत्र आहे, मंत्र व्यवस्थित लिहून घ्या आणि हा मंत्र तुम्हाला रोज 21 दिवस म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला देवापुढे किंवा कुठेही बसायचं नाही, स्वैर सुतक वेटाळ काहीही ह्या मंत्राचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा संबंध नाही। त्यामुळे हा मंत्र तुम्ही सलग 21 दिवस म्हणायचा आहे। खरं तर 21 दिवसाच्या आतच तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा मंत्र म्हणता तो मंत्र अगदी तुम्हाला काही दिवसांमध्येच त्या मंत्राचा प्रभाव तुम्हाला जाणवून येईल। कारण समोरून एखाद्या व्यक्तीचा फोन येईल आणि तुम्हाला ज्या वेळेला ती व्यक्ती म्हणेल की मला तुझ्याशी बोलायचं किंवा पुन्हा आपण नव्याने एकत्र करू, तेव्हा तुम्ही सुद्धा एखाद्या समोरच्या व्यक्तीला एखादी संधी देऊन बघा काय होतं, आपण ज्या वेळेला समोरच्याला एखादी संधी दिली नाही तर मग काय, तो दुरावा पुढे वाढत जातो। त्यामुळे समोरच्याने एखादी संधी दिली तर नक्कीच आपण ती संधी साधून घ्यायला हवी। आता काय करायचं बघा, आपल्याला 21 दिवस हा मंत्र म्हणायचा आहे। अतिशय प्रभावी आणि सिद्ध मंत्र आहे, त्यामुळे हा मंत्र व्यवस्थित म्हणा आणि पूर्ण पॉझिटिव्हिटीने म्हणा। असं नका म्हणू की अरे ह्या मंत्राने काय होईल, त्या मंत्राने काय होईल, असं काही नसतं। तुमची श्रद्धा आणि कर्म कष्ट ह्या सर्व गोष्टी ह्या मंत्रांमध्ये किंवा ह्या उपायांमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत। मंत्र ऐकूया काय आहे। ओम चिमी चिमी मम पती आणि पुढे नाव घ्यायचं कुरु कुरु स्वाहा। ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे ते नाव घ्यायचं। बघा, आता मी माझ्या नवऱ्याचं नाव घेते। बघा, ओम चिमी चिमी मम पती रुपेश कुरु कुरु स्वाहा। रुपेश हे मी माझ्या नवऱ्याचं नाव घेतलंय, इथे तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडत्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता। ओम चिमी चिमी मम पती रुपेश कुरु कुरु स्वाहा। व्यवस्थित मंत्र लिहून घ्या, अगदी साधा सोपा आणि सरळ मंत्र आहे, सिद्ध मंत्र आहे। त्यामुळे ह्या मंत्राचा आपल्या जीवनात फायदा करून घ्या। फक्त मी जे रुपेश नाव घेतलेलं आहे त्या रुपेश नावाच्या जागेवर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीचा नाव घ्या। व्हिडिओ समजला नाही पुन्हा बॅक या, पुन्हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि ह्या मंत्राचा नक्कीच वापर करा, अगदी योग्य वापर करा, चुकीचा वापर करू नका। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब